रख रख त्या रानातून थोडं पुढं जाऊ गड्या, पाऊल थकलं नाही गड्या, पाऊल थकलं नाही. सुकलेल्या भाकरीला पानसंग खाऊ गड्या, पाऊल थकलं नाही गड्या, पाऊल थकलं नाही. झालो बरबाद जरी बसला घाव उरी, गलेची आग सार जाळून विजाईना. अडला घास असा कावन वास असा, पण ह्यो ध्यास अजून बी माग राहीना. फिरला त्यो वासा घर फिरलं नाही गड्या, पाऊल थकलं नाही गड्या, पाऊल थकलं नाही. रख रख त्या रानातून थोडं पुढं जाऊ गड्या, पाऊल थकलं नाही गड्या, पाऊल थकलं नाही. शहाजी विधी महाविद्यालयामध्ये आज विद्यार्थी पालक मेळावा साजरा होत आहे. या कार्यक्रमासाठी काउन्सिल ऑफ एज्युकेशन चे सन्माननीय सदस्य माननीय ॲडव्होकेट वैभवजी पेडणेकर साहेब, महाविद्यालयाचे आपल्या सर्वांचे लाडके प्राचार्य डॉक्टर पी डी पाटील सर, महाविद्यालयाचे ज्येष्ठ प्राध्यापक डॉक्टर शेख सर, MC शेख सर, तसेच महाविद्यालयातील सर्व सहकारी प्राध्यापक प्रणव गुरव सर, प्राध्यापिका कल्याणी पवार मॅडम आणि सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांच्या बरोबर उपस्थित असलेले सर्व त्यांचे पालकवर्ग, आपल्या सर्वांचं मी डॉक्टर अतुल जाधव NLC 5 या वर्गाचा वर्गीय शिक्षक म्हणून आपलं सर्वांचं स्वागत करतो. महाविद्यालयातील आमचे प्राचार्य डॉक्टर पी डी पाटील सर यांच्या माध्यमातून यावर्षी म्हणजे प्रत्येक वर्षी अशा पद्धतीची पालक मीटिंग होत असते, पण यावेळी जरा पूर्णपणे वेगळ्या उद्देशानं, वेगळ्या विचारानं की जे एज्युकेशन क्षेत्रामध्ये जो चाललेला बदल आहे, चाललेल्या ज्या काही घडामोडी आहेत आणि विद्यार्थ्यांच्यावर शिक्षण आणि या टीचिंग लर्निंग या प्रोसेसमध्ये विद्यार्थी जसा सहभागी आहे तसा त्याचे पालकही सहभागी व्हावेत या उद्देशानं सरांनी वेगवेगळ्या योजना या महाविद्यालयामध्ये सुरू केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये अटेंडन्ससाठी एक ॲप डेव्हलप केलेला आहे की त्या अटेंडन्सच्या माध्यमातून, ॲपच्या माध्यमातून विद्यार्थी हा कॉलेजमध्ये आहे किंवा तो बाहेर आहे, कोणत्या लेक्चरला आहे, या सर्व माहिती त्या पालकांना कळावी असे इनोव्हेटिव्ह आयडिया सरांनी इथं आपल्याला राबवलेली दिसून येते. आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत की सर त्या बाबतीतल्या ज्या काही योजनांची माहिती आपल्याला देतीलच. मी जाता फक्त एवढं सांगायचं की विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचे पालक आणि शिक्षक यांच्यामध्ये सौहार्दपूर्ण समन्वयाच्या भावनेतून एक कम्युनिकेशन व्हावं, एक आदानप्रदान व्हावं, संप्रेषण व्हावं या उद्देशानं ही मीटिंग आज आयोजित केलेली आहे. या मीटिंगसाठी उपस्थित आपल्या सर्वांचं परत एकदा मी स्वागत करतो आणि मी माननीय प्राचार्य सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार, मी डॉक्टर प्रवीण शशिकला बाळगुंडा पाटील. कारण नवीन GR प्रमाणे
मातोश्रींचं नाव घेणं बंधनकारक आहे. बंधनकारक कायद्याप्रमाणे नाही करता येत, ते आपसूक येत असतं. परंतु बरं झालं की त्याला सरकारने कायद्याचं स्वरूप दिलेलं आहे. तर आज पालक मेळावा. पालक दोन प्रकारचे असतात, एक काळजी करणारे आणि दुसरे. जे काळजी करणारे असतात ते विद्यार्थ्यांसोबत वर्गात असतात आणि त्यामुळे तुम्ही सगळे काळजी करणारे प्राध्यापक आहात, पालक आहात. त्यामुळं तुम्हाला जास्त काही सांगण्यासारखं आहे अशातला प्रकार नाही. ज्या अर्थी आपली मुलं 4थ्या वर्षापर्यंत शहाजी लॉ कॉलेजमध्ये शिकतात, 5व्या वर्षापर्यंत शिकतात आणि त्यांची काळजी करत करत आपण 4व्या वर्षी किंवा 5व्या वर्षी पालक मेळाव्याला हजर राहतो, याचाच अर्थ असा होतो की तुम्ही एक सक्षम पालक आहात, काळजी करणारे पालक आहात, पालक म्हणून तुम्ही योग्य पालक आहात. त्यामुळे पालकांचे कर्तव्य काय असायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणं ह्या क्षणी अयोग्य राहील. आता आपला जो विद्यार्थी आहे तो 4th इयरला आहे किंवा 5th इयरला आहे. कदाचित 1 वर्षातून तो बाहेर पडेल एका वर्षाच्या आत, किंवा ऍट द मोस्ट 1-1.5-2 वर्षाच्या आत शहाजी लॉ कॉलेजमधून तो बाहेर पडेल. एक चांगला वकील म्हणून बाहेर पडेल याची आम्हाला खात्री आहे, याची खात्री तुम्हालाही असावी. LLB केल्यानंतर शिक्षण संपत नाही, कारण MBBS झाल्यानंतर तो पूर्ण डॉक्टर झाला असंही म्हणता येत नाही. स्पेशलायझेशन्स असतात, मग त्याला MD करावं लागतं. काही डॉक्टर्स असे आहेत MD केल्यानंतर सर्टिफिकेट कोर्सेस केलेले आहेत. कोल्हापूरमध्ये बरेच तुम्हाला MD डॉक्टर्स असे भेटतील जे MD करून 5-10 वर्ष प्रॅक्टिस करून नंतर मग एक 6 महिन्याच्या सर्टिफिकेट कोर्सला ते जॉईन होतात. का? कारण फील्ड जो आहे तो लॉ असू दे किंवा मेडिकल असू दे, तो इमर्जिंग फील्ड आहे, रोज वाढणारा फील्ड आहे, रोज डेव्हलप होणारा फील्ड आहे. आणि मी जे मागच्या 10 वर्षात शिकलो, 10 वर्षापूर्वी शिकलो, तेच आज करन्सी मध्ये आहे असं म्हणणं योग्य राहणार नाही. त्यामुळे नवीन नवीन काय आपल्याला करता येतं, नवीन काय शिकता येतं, ह्या गोष्टींकडे लक्ष दिला तर डॉक्टर MD जे झालेले आहेत त्यांनाही असं वाटतं की मी एखादा सर्टिफिकेट कोर्स करून नवीन क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवणं गरजेचं आहे. आणि अशाच प्रकारे लॉ मध्ये देखील बरेच डेव्हलपमेंट्स होत राहतात. मी तुमचा अटेन्शन एका वेगळ्या दृष्टीकडे वेधून घेण्याचा प्रयत्न करतो. LLB पास होऊन आपली आता मुलं बाहेर पडतील, प्रश्नच नाही, चांगले वकील होतील. परंतु येत्या 4-5 वर्षात कोल्हापूरमध्ये हायकोर्ट हे बंधनकारक आहे. येणार आहे असं म्हणत नाही मी, हायकोर्ट येणं हे बंधनकारकच आहे. कारण ज्या पद्धतीने नंबर ऑफ केसेस वाढत आहेत, ज्या पद्धतीनं वकिलांचा डिमांड आहे की इथंच व्हायला पाहिजे, आणि ज्या पद्धतीनं अभूतपूर्व असा पॉलिटिकल सपोर्टही त्याला मिळतोय, याचा एकंदरीत अर्थ असा होतो की कोल्हापूरमध्ये हायकोर्ट बेंच येणं हे क्रमप्राप्त आहे, तो येईलच. प्रश्न असा पडतो की आम्ही तयार आहोत का? हायकोर्ट येईल प्रश्नच नाही, परंतु आम्ही तयार आहोत का? तर हे प्रश्न दोघांसाठी विचारावा लागेल. एक जे ऑलरेडी प्रॅक्टिस करतायत कोर्टामध्ये, ज्यांचा 10 वर्षाचा अनुभव आहे, 20 वर्षाचा अनुभव आहे, त्यांना देखील हा प्रश्न विचारला गेला पाहिजे. हायकोर्ट येतोय परंतु तुम्ही तयार आहात का? आणि ते कितीही म्हणत असतील की आम्ही तयार आहोत, घेण्यासाठी तयार आहोत, हायकोर्टासमोर उभे राहण्यासाठी तयार आहोत का, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. तर हायकोर्टासमोर विद्यार्थी राहणं इतकी सोपी गोष्ट नाही. त्याला काहीतरी वेगळे स्किल्स लागतात, त्याला थोडंफार वेगळं पॅटर्निंगही लागतं, ग्रूमिंगही लागतं. आणि माझा एक वैयक्तिक असा अनुभव आहे, कदाचित मी चुकीचाही असेल,
की हायकोर्टासमोर कॉन्फिडेंटली राहायचं असेल तर एक मास्टर्स डिग्री तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. मास्टर्स डिग्री म्हणजे काय तर LLM कोर्स ऑफकोर्स. मग LLM कोर्स आपल्याकडे नाही आहे का? अर्थात आपल्याकडे LLM कोर्स आहे. 2018 साली शहाजी लॉ कॉलेजमध्ये LLM कोर्स इंट्रोड्यूस झाला. आम्ही ते चांगल्या पद्धतीने राबवतोय. विद्यापीठात बिझनेस लॉ आणि इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी लॉ असा एक LLM चा कोर्स होता. कॉलेजेसना चॉईस नसल्यामुळे ते कोर्स ॲज इट इज आपल्याला घ्यावं लागलं. आम्ही ते घेतलं देखील. परंतु आता आमचा जो यंग टीम ऑफ टीचर्स जे आहे आम्हाला असं सतत भासवतं आणि याच्या वेळेस स्टाफ रूम मध्ये बसून चर्चा करतो की हा कोर्स खरोखर सफिशियंट आहे का. तर माझ्या वैयक्तिक रीडिंग प्रमाणे LLM इन बिझनेस लॉ एक LLM डिग्रीसाठी खूप छान आहे, चांगली आहे. LLM इन इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी लॉ कॉस्मेटिक डिग्री म्हणून अप्रतिम आहे. परंतु प्रॅक्टिकल डिग्री म्हणून आम्ही ज्या वेळेला विचार केलो तर आमच्या पूर्ण स्टाफ रूमला असे एक निदर्शनास आले की हायकोर्टाला प्रॅक्टिस करत असताना जो कोर्स अत्यंत उपयोगी पडेल तो कोर्स आपल्या शहाजी लॉ कॉलेजमध्ये असायला पाहिजे. आणि मग विचार आम्ही केला की असे 2-3 कोर्सेस कुठे असतील आणि काय असतील जे हायकोर्टामध्ये प्रॅक्टिस करणाऱ्या वकिलांना, नवोदित वकिलांना मार्गदर्शी ठरतील. तर एकंदरीत अभ्यासाच्या आधी आमच्या लक्षात आले की हायकोर्टामध्ये क्रिमिनल अपील्स खूप चालतात. कारण प्रत्येक बेल मॅटर हा जर का सेशन कोर्टामध्ये ग्रँट झाला नाही तर इमिजिएटली आपण हायकोर्टाला जात असतो. आणि कोल्हापूर शहर तर बेल मॅटरसाठी खूप फेमस आहे, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. तर LLM इन क्रिमिनल लॉ जर आपण इंट्रोड्यूस केला आणि त्यामध्ये जर करता विद्यार्थी पारंगत झाले, प्रावीण्य मिळवलं तर त्यांचा हायकोर्टामधला जो प्रवास आहे तो खूप सुखकर राहील. एक 2-3 वर्षाचा हायकोर्टासमोरचा प्रॅक्टिस अनुभव आणि ते एक अप्रतिम वकील बनून जातील. ही जी कमतरता आहे, ही जी उणीव आहे, काय उणीव आहे? कोल्हापूरमध्ये हायकोर्ट येणार आहे आणि कोल्हापूरमध्ये LLM इन क्रिमिनल लॉ नाही आहे. ही जी उणीव आहे हे उणीव भरून काढण्यासाठी आम्ही ह्या वर्षी प्रयत्न केला. आणि मला सांगण्यास अत्यंत आनंद होतो की 2024-25 सालापासून शहाजी लॉ कॉलेजमध्ये LLM इन क्रिमिनल लॉ सुरू होतोय. याचा पहिला बेनिफिशियरी कोण असणार? आता चीफ NLC मध्ये आता आहेत. तुम्ही जस्ट बाहेर पडणार आणि तुमच्या समोर ऑप्शन्स असणार. मी LLM इन बिझनेस लॉ करू, मी LLM इन IPR करू, की मी LLM इन क्रिमिनल लॉ करू. तिन्ही कोर्सेस अवेलेबल आहेत शहाजी लॉ कॉलेजमध्ये. मी एक प्राचार्य म्हणून मी सांगेन की तिन्ही कोर्स करा. परंतु मी एक पालक म्हणून सांगेन की तुम्ही LLM इन क्रिमिनल लॉ करा. भलेही मला LLM इन बिझनेस लॉला एक 4 ऍडमिशन्स कमी मिळू देत. मला ऍडमिशनशी देणं घेणं नाहीये, मला तुमच्या करिअरशी देणं घेणं आहे. जर तुम्ही LLM इन क्रिमिनल लॉ 2 वर्षात करून हायकोर्टासमोर उभे राहिला तर त्याच्यासारखा आनंदी क्षण माझ्या जीवनामध्ये दुसरा असणे नाही. आणि म्हणून LLM इन क्रिमिनल लॉ कोर्स आपण सुरुवात करतोय. ते 50% महिला येतील. 50% महिला हे ज्युडिशियरीमध्ये येत्या 5 ते 6 वर्षात येतील. म्हणजे एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी किती वाढली बघा. 100 पैकी 50 जर महिला जजेस असतील तर ते ज्युडिशियरीसाठी चांगलं आहे. कारण का जज म्हणून महिला खूप सूट करतात आणि हा आपला अनुभवही आहे. जज म्हणून महिला खूप सूट करतात कारण केस डिसाइड करताना जो इमोशनल अँगल लागतो ते कदाचित पुरुषांमध्ये नसतं. एक मिनिटाचा मला वेळ देणार असं तर एक अप्रतिम सुंदर स्टोरी सांगतो. 1978 साली केस घडलेली आहे. इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स ऍक्ट मध्ये व्हॉट इज इंडस्ट्री हा इंडस्ट्रीचा डेफिनेशन ज्या वेळेला चर्चेला आली, माझ्यामध्ये राजाप्पा वर्सेस बँगलोर वॉटर सिरीज सप्लाय केस 1978 साली तो केस डिसाइड झाला.
आणि आम्ही विद्यार्थी म्हणून तो केस वाचायचो. योगायोगाने मी त्यावेळेला एआयआर वगैरे दुसरं काही पर्याय नव्हता, भला मोठा एआयआर असायचा आणि आमचे प्राध्यापक सांगायचे यू बेटर गो स्टडी अँड देन कम अँड रिपोर्ट टू मी. माय टीचर वॉज व्हेरी सिन्सिअर अँड माय टीचर वॉज व्हेरी स्ट्रिक्ट. मग आम्ही ते राजापाचा केस वाचत असताना मला इंटरेस्टिंगली त्याच्या अगोदरचा केस एक्झॅक्टली त्या केस सुप्रीम कोर्टामध्ये रिपोर्टेड केस आहे. त्या केसवर लक्ष गेलं. फॅमिली कोर्टचा केस होता, सुप्रीम कोर्टापर्यंत गेलेला केस होता. काय नाही, डिवोर्स मॅटर होता. डिवोर्स मॅटर होता. आता टॉपमोस्ट कोर्ट पर्यंत तो केस आलेला होता. आणि जज ज्या होत्या त्या लेडीज, हातात पेन आहे, फायनल सिग्नेचर बाकी आहे, दोघांचाही डिवोर्स होईल आणि दे विल लिव्ह हॅपीली फॉर एव्हर, असा एक समज असतो. योगायोगाने दोघांचाही लव्ह मॅरेज झालेला होता. आणि जज साहेबा म्हणाला की ठीक आहे, डिवोर्स तर मी देणारच आहे. असं काय सांग, मला परत एकदा थोडक्या मोजक्या शब्दात सांगाल का? अप्रतिम दारू पितो. दारू पितो आणि अप्रतिम हा शब्द कसा काय जुळण्यासारखा आहे? तर इतका पितो की त्याला अप्रतिम शब्द लावल्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. म्हणजे आपण गोष्ट आवडीनं अप्रतिम करतो ना. तर बायको म्हटली हा इतका दारोडा आहे की हा अप्रतिम दारू पितो. मारणं तर ह्याचं रोजच काम आहे, त्याला जेवणही जाणार नाही. निरुद्योगी आहे, निरुपयोगी आहे. अशा माणसासोबत जीवन जगणं मला कदापिही सहन होणार. जज साहेबा लवकरात लवकर मला डिवोर्स द्या. तुझं काय बाबा? तर तो म्हटला एक नंबर बेकार बाई आहे, कधीच माझी काळजी घेतली नाही, कायम खोटं बोलते, पितो मी, स्वतःच्या कमाईतून पितो. हिनं मला पिण्यासाठी कधी तरी मदत केली नाही, किंबहुना पिण्यासाठी ही कारण आहे. जे जे एलिगेशन्स पब्लिक मध्ये व्हायला नको होते ते सगळे एलिगेशन्स झाले ओपन कोर्टात. जज साहेबा म्हटल्या द मॅरेज इज बियॉन्ड रिपेअर. इट इज बेटर इफ द मॅरेज इज ब्रोकन. आणि म्हणून मॅडम पेन हातात घेतल्या, कारण हे फक्त महिलाच करू शकतात, महिला जज. आणि असा चष्मा होता आणि असं चष्मा वरती करून हा मॅडम डिवोर्स पेपर वरती मी सिग्नेचर्स करते, परंतु शेवटचा एक प्रश्न तिच्याकडे न बघता, डू यू स्टील लव्ह हिम? जज साहेबांनी प्रश्न विचारला त्या बाईला. ठीक आहे, झालं, सगळं झालं, आता एका मिनिटाचा विषय आहे. डू यू स्टील लव्ह हिम म्हटल्यानंतर ती कडखरेमध्ये थांबलेली बाई, स्त्री एकही शब्द उच्चारला नाही आणि तिच्या डोळ्यातून फक्त एक अश्रू, तो जजमेंट इंग्लिश मध्ये होता, इट रोल्ड डाऊन हर चीक. एक अश्रू फक्त तो तिच्या गालावरनं खाली टप करून पडला. मॅडमने पेन ठेवला. मॅडम म्हटले देयर इज स्टील अ पॉसिबिलिटी. आणि मला असं वाटतं की तुम्हा दोघांनाही मी मेडिएशनला रेफर करा. हा प्रश्न जर मी असतो तर कदाचित मी विचारला नसता. म्हणून ज्युडिशियल सिस्टमला फेमिनाईन टच खूप गरजेचा आहे. अनफॉर्च्युनेटली ज्युडिशियल सिस्टमला मॅस्क्युलाईन टच आहे. चुकीचं नाही, परंतु इमोशनल वे ऑफ थिंकिंग जो असतो तो होत नाही. ह्या कारणासाठी 50% महिलांना भरतायत मी असं म्हणत नाहीये, परंतु दुसऱ्या कारणासाठी जर का 50% महिलांना जज म्हणून भरत असतील
तर हा जो पर्पज आहे, पर्पज ऑफ जस्टिस, तो पर्पज सर्व होईल. आणि बऱ्यापैकी लिटिगेशन्स जे एक्स्ट्रीम नोट्सला जातात, एक्स्ट्रीम शार्पनेस अक्वायर करतात, ते कमी होतील. जजमेंट रेशिओही चांगला येईल. कमी कालावधीमध्ये जास्त निकाल बाहेर पडतील. कारण तुम्हाला माहिती आहे, आता वर्गात शिक्षक कोण असतं? मुली असतात. मग हा सिन्सिअरिटीचा एक्सपान्शन जर ज्युडिशरीमध्ये केला तर आता जज म्हणून कोण चांगल्या प्रकारे काम करणार? मुलं चांगलं काम करणार नाही असं म्हणत नाही मी. कारण इव्हन आय क्वालिफाईड ज्युडिशियल एक्झाम इन माय फर्स्ट अटेम्प्ट. मला जायचं नव्हतं म्हणून मी तो गेला नाही. नाहीतर फक्त मुलीच चांगलं काम करतात जर मी असं म्हणत असेल तर माझ्यावरतीच मला प्रश्नाचे निर्माण करून घेतल्यासारखं होईल. मुलं चांगलं करतात नाही असं नाही आहे, परंतु मुलींची जी नॅचरल सिन्सिअरिटी आहे ती त्यांना मदत करते. कशामध्ये? जास्त वेळ देऊन जास्तीत जास्त कामकाज करण्यामध्ये. जर सरकारचा 50%चा जर हेतू असेल, धोरण असेल येत्या 4-5 वर्षामध्ये, तर त्याचा सगळ्यात डायरेक्ट बेनिफिशियरी कोण असतील? आता जे 5th NLC मध्ये आहेत ते पुढच्या वर्षी बाहेर पडतील, लगेच कॉल आउट होतील. आणि 50% जर रिझर्वेशन खरोखर लागला महिलांसाठी तर आय रिअली वंडर. मी जिथे जिथे ज्या ज्या तालुक्यामध्ये जाईन तिथे तिथे मला शहाजी लॉ कॉलेजची माझी विद्यार्थिनी बेंचवरती बसलेली दिसेल. आणि तो माझ्यासाठी अप्रतिम अभिमानाची गोष्ट आहे. मला द्यावी लागेल. मी मागच्या पालक मेळाव्याच्या मीटिंग मध्ये एक फॉर्म्युला कायम सांगत असतो. मला तो कॉमन फॉर्म्युला आहे. आता ते तुम्हाला फॉर्म्युला सांगण्यासारखं नाहीये, परंतु जज जरा होणार असाल तर तो फॉर्म्युला तुम्हाला परत लागू होईल. आणि तो फॉर्म्युला असा आहे की 5 तास क्लासमध्ये आणि 5 तास अभ्यास. 5 तास कॉलेजला या, 5 तास अभ्यास करा. तुम्हाला अप्रतिम व्यक्ती होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. कारण त्या 10 तासामध्ये इतकं ताकद आहे. 10 तास नाही आहे तो, 10 तास इन्व्हेस्टमेंट आहे. आणि जो माणूस वेळेमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो तिथून जे उगवतं ते फक्त भविष्य उगवतं. इन्व्हेस्ट करताना तुम्ही काय करताय? वेळेचे इन्व्हेस्टमेंट करताय. पीक म्हणून तुम्ही काय घेताय? भला मोठा अप्रतिम कलरफुल भविष्य घेताय. कुणाला नको आहे? सगळ्यांना पाहिजे. 10 तास रोज इन्व्हेस्ट करा. एक अप्रतिम व्यक्ती होण्यापासून तुम्हाला कुणीही रोखणार नाही. सर्व पालकांचे मी आभार मानतो की तुम्ही इथे आलात. ज्या अर्थी तुम्ही इथे आलात त्या अर्थी हे उद्देश स्पष्ट आहे की तुम्हाला तुमच्या पाल्यांची काळजी आहे. त्यामुळे ह्या उपर जाऊन तुम्हाला समजावून सांगण्यासारखं माझ्याकडे काय नाहीये. करिअरच्या संदर्भात 2 गोष्टी सांगण्यासारख्या होत्या, ते मी आवर्जून सांगितलेलं आहे. I wish all the very best to my students and I'm sure they will flourish at every nook and corner of this country. They are made for that, they are born for that. All the best. Have a good day. आम्ही तुमच्याकडे सगळे प्राध्यापक लोक जे आहेत 1-to-1 इंटरॅक्शनला तुमच्या विद्यार्थ्यांबद्दल ज्या काही गुण असतील आणि काय इम्प्रूव्हमेंट असेल ते आम्ही तुमच्यामध्ये येणार आहोत. प्रत्येक पालकांच्या आम्ही सगळे शिक्षक लोक येणार आहोत. तत्पूर्वी सिनियर फॅकल्टी म्हणून मला आदरणीय प्राचार्य डॉक्टर दिपी पाटील साहेब पहिल्यांदा यांचं कौतुक आणि आभार व्यक्त करायचं आहे की अशा प्रकारची पॅरेंट मीटसाठी आम्ही त्यांना जेव्हा मीटिंग हॉलमध्ये सांगितले आमच्या स्टाफ रूममध्ये, तर त्यांचा पहिला प्रश्न असा होता, सर इतना देर क्यों किया? म्हणजे उशीर का झाला, जरासं आणखी आपण या लोकांना आणखी घ्यायला पाहिजे होता. तर सर येत्या काळामध्ये आपण ते रेक्टिफाय करूया. काही गोष्टी अशा असतात की ज्या आम्हाला तुमच्याकडनं थोड्याशा अपेक्षित असतात. सरांना अगोदर सांगितलं की दोज वी हॅव बीन कम ओव्हर हिअर, आपल्या पाल्यांसोबत जे आलेले आहेत त्यांना काही सांगायची गरज नाही. परंतु एखादा ओपिनियन तुम्हाला जर भविष्यात पाहिजे असेल, समजा कुठे नॅशनल लॉ स्कूल कुठे इकडे तिकडे कुठे जायचं असेल तर त्यावेळेस एक ओपिनियन आमच्याकडनं तुम्ही घ्यावंच घ्यावं. पहिला प्लॅटफॉर्म आमच्याकडे याच्यासाठी निवडावा की आम्ही तुमच्या पाल्य न समजता आमचा मुलगा किंवा आम्ही मुलगी समजलेला आहे आणि या 4-5 वर्षामध्ये तुम्हा लोकांना त्याची अनुभूती आली असावी. कारण आम्ही ज्यावेळेस त्यांच्यासोबत वागतोय त्यावेळेस आम्ही असा विचार करतोय की माझा मुलगा असतात तर. कोरोना नंतरचे जो काळ आम्ही जो बघितलाय, ऑक्सिजन मधून असून पोरांनी आम्हाला जे व्हायवा वगैरे दिलेल्या होत्या
तो काळ भयानक होता. त्याच्यातून हे सावरलेले मुलं आहेत, त्याच्यातून जे बाहेर पडलेले मुलं आहेत, त्यानंतरची जी मानसिकता आहे तुमची म्हणा, आमची म्हणा, शिक्षकांची म्हणा, पालकांची म्हणा, विद्यार्थ्यांची म्हणा, ती कमी झालेली आहे. जी सहनशीलता आहे ती कमी झालेली आहे आणि ती सहनशीलता रेक्टिफाय करणे, ती जाग्यावर आणण्याचं हेच फार मोठं काम आमच्या समोर आव्हान म्हणून उभं ठाकलं होतं. आणि त्याच्यातून या लोकांकडनं कामं करून घेणे म्हणजे आमच्यावर फार मोठं एक ओझं होतं. कारण कोणाला पहिले त्याच्यातून बाहेर काढणे. आजही जेव्हा आम्ही त्या लोकांना जरासं जोराने ओरडतो तर त्यांचा जो पेशन्स आहे तो ढासळतो. त्यांना कळत नाही, त्यांना असं वाटतं की कधी कधी आम्ही इंडिव्हिज्युअली त्यांच्यावर रागवतो, असं होतं. तसा तो विषय नसतो. परंतु त्याच्या अगोदरचा काळ जर बघितला, आम्ही फटके दिल्यापर्यंत आम्ही त्यांच्या पोरांना केलंय. आपणही लहानपणी म्हणजे पालकांना उद्देशून बोलतोय, आपण मार खाल्लेला आहे शिक्षकांचा आणि म्हणून आपण आज इथे आहोत. आता ती परिस्थिती नाहीये. या लोकांचा कलेकलेने घ्यावं लागतं. त्यांची जी घरची परिस्थिती आहे ती आम्हाला माहित नसते, पण तरी देखील आम्ही काय करतो, बाळ काय झालं सांग, दीदी काय झालं सांग, बेळा काय झालं सांग, त्या पद्धतीने आपण जाऊया. आणि त्या पद्धतीने कामं आम्ही त्यांच्याकडून करून घेत आलेलो आहोत या 4 वर्षात आणि 5 वर्षात. तरी काहीतरी याच्यामध्ये काही गुण राहिलेले असतील तर ते आम्ही इंडिव्हिज्युअल बेसवर आम्हाला प्रत्येक प्राध्यापक जे उपस्थित आहे, इन्क्लुडिंग ऑनरेबल प्रिन्सिपल सर, यांनाही एक एक विद्यार्थी चेहरा बघितलं की सांगतात याच्यात हे इम्प्रुव्हमेंट गरजेचं आहे. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतोय, प्राचार्यांच्या असेल आणि माझ्या व्यक्तिगत जीवनातलं असं की त्या पोरांना मी सांगतोय, बाळ तू जज होणार आहे आणि ते एका काळात जज झालेलं आहे. हे असले उदाहरण आम्ही तुम्हाला देण्यामागचं कारण असं आहे की तुम्ही हे ओळखता, एक नॅचरल पालक म्हणून तुम्ही ओळखता, तुमच्या हाडाचा बनलेला आहे, तुमच्या रक्ताचा बनलेला तो बाळ आहे. परंतु त्यानंतर आम्ही 4 वर्ष त्यांचं संगोपन केलेलं आहे. त्याला आम्ही सांभाळले, त्या पद्धतीने त्याला ज्याला लर्निंग प्रोसेस मध्ये म्हणतोय आम्ही 4 वर्ष आणि 5 वर्ष त्यांना सांभाळले. आम्हाला माहित आहे त्या तो पोरगा कुठपर्यंत काय करू शकतोय, त्याची कॅपॅसिटी काय आहे, तो कुठपर्यंत जाऊ शकतोय. याचं एक त्याला काय म्हणतात रिफ्लेक्शन कॉमेंट म्हणा किंवा रिॲक्शन्स म्हणा ते आम्ही तुम्हाला देऊ शकतोय. हे आम्ही एका मीटिंग मध्ये आम्ही तुम्हाला प्रत्येक पालकाच्या जवळ येऊन आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आणि म्हणून तुम्ही जो आतापर्यंत आम्हाला, मी आभार तुम्हाला त्याचे असं मुद्दाम हे करेल की पहिल्या वर्षी तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला शहाजी लॉ कॉलेज या ब्रँडमध्ये टाकले त्यासाठी मनापासून आम्हाला निवडले ना तुम्ही लोकांना की माझ्या पोराला सर गाईड करतील, माझ्या पोराला पाटील सर करतील, पत्ती सर करतील, हे लोक गाईड करतील. म्हणजे आम्हाला फॅकल्टीला तुम्ही निवडले म्हणजे तुमच्या जागी आम्हाला ठेवून तुम्ही आमची निवड केलेली आहे. म्हणजे माझ्यानंतर कोण तर हे मंडळी आहे. तर त्या पद्धतीनेच त्या जबाबदारीनेच तुमच्या पाल्याला विचारा तुम्हाला तरी रिफ्लेक्शन येत असते का, त्याच जबाबदारीने आम्ही कामं केलेली आहे. आणखी याच्यामध्ये काय करायची आहे, काय गरज पडेल त्याच्यासाठी ही मीटिंग ठेवलेली आहे. कारण आता 4th इयर आणि 5th इयर आणखी या बाळाला इंडिव्हिज्युअली या क्षेत्रात करण्यासाठी काय आहे आणि काय तो करू शकतो हे कॅपॅसिटी आम्हाला माहित असल्यामुळे, कारण तुम्ही त्याला एक घरातलं लाडकं बाळ म्हणून बघताय, आम्ही त्याला समाजातलं लाडकं बाळ कसं होणार आहे या अनुषंगाने तयार करायचं आहे. त्याला नुसतं ब्रेड अँड बटरसाठी तयार करायचं नाही, तर त्याच्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन आरोगंट न राहता त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हे माझे सर आहे, हे माझे वकील आहे. कारण मी नेहमी म्हणत असतो आम्ही रिटायर होणार की नाही, मग आमच्या जागी बसणार कोण, म्हणजे पालक लोक तुम्ही लोक, तुम्ही कोणत्या ऑफिसेस मध्ये हेच लोक बसणार आहे. मी सहाय्यक प्राध्यापक शिवभूषण जाधव. ऍक्च्युली 4th LLC आणि 5th LLC या वर्गाला, दोन्ही वर्गाला मी शिकवायला नाही आहे. मग फील्ड ऑफ फॅकल्टी आय एम टीचिंग सब्जेक्ट इंग्लिश. पण जी आता 4th LLC ची बॅच इथं माझ्यासमोर आहे, दिस इज द फर्स्ट बॅच ऑफ माय करियर बिकॉज इन द लास्ट 3 years I have joined this college as an assistant professor. This is my first batch, so I feel it's my utmost duty to stand here and to tell you the few words about this batch and about the overall the comprehension of the college. बेसिकली सगळ्यात पहिल्यांदा मला सगळ्या पालकांना सांगायचं आहे की आपल्या कॉलेजमध्ये ट्रान्सपरंट आणि मेकॅनिझम डेव्हलप केलेलं आहे. कुठल्याही लॉ कॉलेजला 2 प्रकारच्या ऑथॉरिटी असतात. द फर्स्ट वन इज द BCA, दॅट इज द बार काउन्सिल ऑफ इंडिया. द नेक्स्ट इज द UGC, युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन. तर या दोघांच्या रूल्स रेग्युलेशन आणि संगणमतानुसार कुठल्याही लॉ कॉलेजची वाटचाली होत असते. आणि जो काही गेल्या आता 2 वर्षामध्ये आमचा अनुभव, जसं की सरांनी करोनानंतर सांगितलं की अटेंडन्स, हजेरी ही स्ट्रिक्टली इम्प्लाय केली गेलेली आहे. आणि जर आपल्या पाल्याचा हजेरी 75% होत नसेल
UGCच्या नियमानुसार किंवा बार काउन्सिलच्या नियमानुसार, तर आपला बाल्य हा किती जरी हुशार असला तरी तो डिस्क्वालिफाईड लिस्टमध्ये घेतला जाईल याची आपण दखल घेतली पाहिजे. आणि त्या दृष्टीनं कुठल्या प्रकारचे प्रयत्न हाजरीच्या दृष्टीनं फक्त ओनली अबाउट अटेंडन्स करणं गरजेचं आहे. आणि ही गोष्ट पारदर्शी होण्यासाठी, ट्रान्सपरंट होण्यासाठी ऑल माय सिनियर फॅकल्टीज अँड ऑनरेबल प्रिन्सिपल सर हॅज टेकन अ वे आउट, एक वे आम्ही चॉक आउट केलेलं आहे, ऍप डेव्हलप केलेलं आहे. ते अशा प्रकारचं ऍप आहे की दिवसामध्ये जर 5 लेक्चर होत असतील आणि आपला बाल्य जर 4 लेक्चरला बसला असेल, एका लेक्चरला बसला नसेल, तर तो त्याचा डेली तुम्हाला रेकॉर्ड तुमच्या मोबाईलवरती बघता येणार आहे. हे करण्यामागचं उद्दिष्ट एकच आहे की तुमचा बाल्य वर्गामध्ये, क्लासेसमध्ये किती लेक्चर्सला अटेंड केलेला आहे, त्याचा फॉलोआउट किती आहे, इथून पुढे त्याला कुठल्या गोष्टी इम्प्रूव्ह करण्याची गरज आहे ऍज पर एज द अटेंडन्स इज कन्सर्न, याच्याकडे तुमचं ऍक्टिव्हली लक्ष असणं गरजेचं आहे. कारण ह्या ज्या सगळ्या गोष्टी आता इथे ज्या डिस्कस केल्या गेलेल्या आहेत याच्या मागे काय इतिहास आहे हा प्रत्येक विद्यार्थ्यांना माहिती आहे. मला माहित नाही पालकांना माहिती आहे का नाही, पण विद्यार्थ्यांना 100% तो माहित आहे. नमस्कार, मी ओंकार सतीश शेवडे ची आई बोलते. मी सर्वप्रथम सर्व शिक्षकांचे खूप आभार मानते की मुलं आता 4थ्या वर्षापर्यंत आलेली आहेत आणि सगळे लेक्चर्स खूप चांगल्या पद्धतीने घेतले जातात. मुलांकडून खूप चांगले रिपोर्ट्स आम्हाला मिळतात की रेग्युलर लेक्चर्स तर होतातच, शिवाय सिलेबसही काटेकोरपणाने पूर्ण केला जातो. फक्त माझं सजेशन असं होतं की मुलं थोडंसं कम्युनिकेशन स्किलमध्ये मागे पडतात. मुलांमध्ये इंग्लिश बोलण्याचा कॉन्फिडन्स तितकासा असत नाही, किंवा आताचे जे अमेंडेड लॉज आहेत त्याबद्दल मुलांमध्ये तितकासा अवेअरनेस असत नाही. म्हणजे इम्पार्शल डिस्कशन मुलांमध्ये ग्रुप करून केलं जावं. आता नुकताच अमेंड झालेला सिटिझनशिप ॲक्ट आहे, म्हणजे याबाबत मुलांचे ग्रुप करून त्यांच्याकडून डिस्कशन, त्यांचे ओपिनियन हे घेतले जावेत असं मला वाटतं. हॅलो सर, आय एम DM पाटील. मी जिल्हा न्यायाधीश आहे सांगलीला. असू द्या मला इथं बसल्यावर बरं वाटलं, कारण मी या कॉलेजचा माजी विद्यार्थी आहे. आम्ही आमच्या बेंचवर बसलो असं वाटायला लागलं. माझ्याबरोबर आमचे मित्र आहेत. पूर्वी म्हणजे अगदी सुरुवातीला आम्ही ज्यावेळी कॉलेज जॉईन केलं हे त्यावेळी पुर्णे सर होते आम्हाला, आणि त्यांनी आम्हाला पहिली एक शिकवण सांगितली की वन्स यू बिकम ॲन ॲडव्होकेट यू आर लर्निंग फॉर द होल लॉंग टाईम. म्हणजे तुमच्या पूर्ण लाईफ लॉंग तुम्ही लर्न करत असता. इव्हन आम्ही आता जज झाल्यानंतर सुद्धा आम्ही आता लर्न करतो की नवीन काय कायदा आला, काय आलं, प्रोव्हिजन्स आल्या, केस लॉ आला. परंतु आता इथं शंका बऱ्याच जणांनी उपस्थित केल्या की इंग्लिशचं काय करायचं. परंतु आता तुम्हाला सांगायला हरकत नाही, आम्ही आता जज म्हणून ज्यावेळी काम करतो आम्हाला वरून इन्सिस्ट केलं जातं की मराठीतून निकालपत्र करा, जजमेंट्स मराठीतून करा. तर मग पहिल्यापासून आम्ही कॉलेज लाईफपासून सगळं इंग्लिश शिकत आलो. मी सुद्धा BA इंग्लिश आहे. परंतु प्रॉब्लेम असा येतो की आता मराठीतून करायचं, आपण बोलतो मराठीतून, परंतु ते एक्सप्रेस करणं, राईट डाऊन करणं अवघड होतं. कारण बऱ्याचशा आपण लिगल नॉर्म्स जे शिकलेलं आहे ते इंग्लिशमधून शिकलेलं आहे. यासाठी कॉलेज लाईफपासून काहीतरी करायला पाहिजे. एखादं किमान मराठीतून लेक्चर अटेंड मुलांना करायला लावायला पाहिजे, आणि मराठीतून कसं एक्सप्रेस करायचं हे शिकवायला पाहिजे. कारण उद्या हीच मुलं पुढे जाऊन वकील होणार आहेत, न्यायाधीश होणार आहेत, आणि पुढे कुठेतरी जातील. आता बरीचशी मुलं स्वप्न घेऊन येतात की मी कॉर्पोरेट लॉयर होणार, हायकोर्ट लॉयर होणार. ठीक आहे, परंतु कुठेही गेलात तरी मराठी काय तुमचा पिच्छा सोडत नाही. आणि इव्हन हायकोर्टात तुम्ही प्रॅक्टिस करत असला तर खाली डिस्ट्रिक्ट लेवलपासून जी कागदपत्र येतात ती मराठीतून येतात. त्याचं ट्रान्सलेशन करून तुम्हाला पिटिशन दाखल करायला लागतं. आता आमचाच जर प्रश्न घेतला तर परवाच आमचं इन्स्पेक्शन झालं आणि मला इन्स्पेक्शनमध्ये सांगितलं की मराठीतून तुमचे जजमेंट्स कमी आहेत, तुम्ही वाढवा. इव्हन चीफ जस्टिस आपले चंद्रचूड साहेबांनी सांगितले की रिजनल लँग्वेजमधून तुम्ही निकालपत्र केली पाहिजेत, काम चाललं पाहिजे.
हे यासाठी की तळागाळातला जो पक्षकार येणार आहे तो तळागाळातला पक्षकार रिजनल लँग्वेज मधला असतो. आता महाराष्ट्रात असेल तर खेड्यापाड्यातून येणार पक्षकार जेव्हा येतो मराठीतून बोलतो आणि त्याला समजलं पाहिजे की आपल्याला काय न्याय दिला गेला हे समजलं पाहिजे. तर बऱ्याच वेळा पाठीमागे तो बसतो आणि वकील त्यांच्या इंग्रजीमधून आर्ग्युमेंट्स करत असतात. तर त्याला जेव्हा विचारलं जातं माझ्या वकिलांनी खूप छान इंग्रजीमधून केलं, पण तुला कळलं का ते काय बोलले हे कळायला पाहिजे. तर यासाठी मला असं वाटतं की ह्याच कॉलेज लाईफमधूनच उद्या जे मुलं जाणार आहेत पुढे कोण जज होणार आहेत त्यांना मराठीत जजमेंट करण्यासाठी लाजायला नको पाहिजे किंवा समजलं पाहिजे. यासाठी आपण काहीतरी प्रयत्न करावेत असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आणि ॲक्च्युली माझ्या कन्येच्या KG मध्ये मी गेलो होतो पॅरेंट्स मीटला. त्यानंतर मी आत्ता ती लास्ट इयरला आत्ता आलोय आणि ते सुद्धा माझ्या कॉलेजमध्ये मी आलोय. परंतु सांगायला हरकत नाही की खूप चांगली सुधारणा आमच्या वेळेपासून आत्ता मी जर बघितलं तर कॉलेजमध्ये खूप चांगली सुधारणा आहे आणि शिक्षकही चांगले आहेत आणि ते चांगल्या पद्धतीने शिक्षण देत आहेत. पाहून खूप आनंद झाला. काय कॉलेजला पुढे मागा काही मदत लागली तर आम्ही कायम तत्पर असणार आहे. थँक्यू. माझी सुनबाई या कॉलेजमध्ये शिकते. खरं तर तुमच्या कॉलेजशी संबंध माझा म्हणजे या वर्षभरातला जो काय त्यांच्याकडनं फीडबॅक येतो तेवढाच आहे. पहिल्या 4 वर्षाचं नाही. तिचं नाव हेमांगी शिरसीकर, त्याचं मी सासरे आणि हे सासूबाई आहे. तुमच्या कॉलेजमधल्या बाबतीत ज्या गेल्या वर्षभरात ऐकायला मला मिळतं वेगवेगळ्या शिक्षकांच्या बद्दल असेल किंवा एकंदरीत कॉलेजचं जे शिक्षण आहे तो एकूण गायडन्स आहे सगळ्या बाबतीत तो खरोखरी खूप चांगला आहे. म्हणजे चांगल्या पद्धतीनं तुम्हाला मुलांच्या शिक्षकांकडून ट्रीटमेंट दिली जाते, चांगलं शिकवलं जात आहे. स्कोप आहे भरपूर. मध्येच काहीतरी मुटकोर पण ऐकलं तर मुंबईला होतं त्याला पण कॉम्पिटिशन घेतलं. म्हणजे वेगवेगळ्या ज्या स्पर्धा होतात त्यामध्ये प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स पण मिळाला पाहिजे. नुसतं शिक्षण आणि प्रॅक्टिकल याच्यामध्ये फार फरक असतो. त्यांना विद्यार्थ्यांना कसं प्रेझेंट करायची, एखादी केस कशी मांडायची हे आपण जरी कॉलेजमध्ये ह्याच्यावर शिकलेलं असलेलो तरी प्रत्यक्ष मांडणं, त्याचं प्रेझेंटेशन, त्याचं इम्प्रेशन, जज समोर होणारं त्याचं इम्प्लिमेंटेशन, अनेक गोष्टी इन्व्हॉल्व असताना ते व्यक्ती बदलतात. पण त्याच्या दृष्टिकोनात सुद्धा तुमच्या ज्या मुलांना प्राधान्य मिळावं आणि तयारी करून घेतली जाते त्याच्याबद्दल तुमच्या कॉलेजचं खरोखरीच कौतुक आहे. दुसरी गोष्ट मगाशी तुमच्या पाटील सरांनी पण तुमचे जे नवीन कोर्सेस काय काय त्याबद्दल पण माहिती दिली ती पण समजली. चांगली गोष्ट आहे की डे बाय डे आपण जे पोस्ट ग्रॅज्युएशनच्या माध्यमातून पुढच्या वेळेला काहीतरी क्रिमिनल लॉचं जे आहे तुमचं ते सुरू होते आणि कॉन्स्टिट्युशन आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ काही दिवसानंतर येण्याची इथं शक्यता आहे. बरेच दिवसापासून इथं सर्किट ब्रेकसाठी गेले कित्येक वर्ष प्रयत्न चालू आहेत हायकोर्टचा. आज ना उद्या कधीतरी आपल्या कोल्हापूरला मिळेल कारण एवढी गर्दी आहे की सगळेजण जातात, मुंबईला जातात, तिथं राहायचं, तिथं हॉटेल्स आणि तिथे मोठी इंडस्ट्री आहे नो डाऊट. त्यामुळे ते शक्यतो ती पॉलिटिकल काय अनेक गोष्टी असतात. पण जर खरोखरी त्या भागात जर ती बेंचेस झाली तर त्या तिथल्या केसेस तिथे होतील. तिथले जे वकील तयार होणार आहेत, तिथले जे विद्यार्थी आहेत, त्या प्रिमायसेस मधले तिच्या जे काय जिल्हे आहेत त्यांना त्याचा फायदा नक्कीच होणार आहे. त्या दृष्टिकोनातनं पण त्यांनी व्यवस्थित माहिती दिली की आज ना उद्या तुम्ही एक्सपेक्ट करा की 3-4 वर्षानंतर आपल्या इथे होईल आणि तुम्ही भविष्यातले जज असू शकता. लेडीजना 50% प्राधान्य आहे असंही केंद्र सरकारचं धोरण आहे. त्यानुसार तुम्हाला त्याचे ऍडव्हान्टेज मिळू शकेल. त्यामुळं आत्तापासूनच त्याला तयारी लागायला हरकत नाही. दुसरं आता आपले माननीय जज साहेब यांनी एक सुचवलं म्हणजे मातृभाषेतून शिक्षण. मला वाटतं आता केंद्र सरकारच्या धोरणाच्या माध्यमातून इंजिनिअरिंग जे आहे ते आता नवीन एज्युकेशन पॉलिसीनुसार काही काही कॉलेज जे आहेत त्या अडॉप्ट करायला लागलेली आहे. जर्मनमध्ये शिकतात, फ्रेंचमध्ये शिकतात, जापनीजमध्ये शिकतात. मग जर प्रत्येक वेगवेगळा एवढा पुढारलेला ड्रेस सुद्धा जर मातृभाषेत शिक्षण घेऊन देशाच्या कानाकोपऱ्यात वेगवेगळ्या जगाच्या कानाकोपऱ्यात वावरू शकतात मग आपल्याला का नाही येत. पण ह्याला तुम्ही म्हणता सर तसं लिमिटेशन पण येतं की ज्या काही टेक्निकल वर्ड्स आहेत, ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी ही आपल्या मातृभाषेत तिथल्यामध्ये प्रेझेंट करताना त्याला सबस्टिट्यूट किंवा त्याला अल्टरनेटिव्ह शब्द किंवा ते इतकं सोपं नसतं, अवघड असतं. पण जे मातृभाषेतलं शिक्षण जे मिळतं ते जितकं आपल्या हार्टमध्ये आणि आपल्या ह्यानं सांगू शकतो ते दुसऱ्याच्या भाषेत आत्मसात करून आपण प्रेझेंट करणं ते थोडं अवघड असतं. पण ही कॉमन लँग्वेज असल्यामुळे जगाच्या पाठीवर आपल्याला आपण मराठीत जर इंग्लंडमध्ये प्रेझेंटेशन केलं तर चालणार नाही. आपल्याला इंग्रजीच कॉमन लँग्वेज म्हणून वापरायला लागते आणि ती वापरायला लागणार. पण तरी सुद्धा पाटील सरांचा जो मुद्दा आहे तो मला हरकत नाही की आज ना उद्या त्याच्यावर हे की 100% नाही होणार. टेक्निकल वर्ड्स हे ठराविक आहेत ते इंग्लिशच राहतील. पण त्या जो काही कन्सेप्ट आहे तो जो मातृभाषेत समजून सांगायचा आहे तो प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक एज्युकेशनमध्ये येईल जेणेकरून त्या आपल्याला वाटणारी भीती
एखादी गोष्ट एखाद्या दुसऱ्या लँग्वेजमध्ये सांगणं आणि आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये रिप्रेझेंट करणं हे फार फरक आहे. तो कॉन्फिडेंटली सांगू शकेल आणि त्याला एक प्रकारचा आत्मविश्वास येईल. सर, मी या कॉलेजचाच विद्यार्थी आहे. 1996ला मी पासआउट झालो. कोल्हापूरमध्ये प्रॅक्टिस करतो. तर आज आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल झालेला दिसून येतोय. चांगल्या पद्धतीचं शिक्षण आज मिळते विद्यार्थ्यांना. पण याचबरोबर आमच्या वेळा जे असायचं की स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी कॉलेजच्या, मला वाटतं की त्या पूर्णपणे बंद झालेले दिसत आहेत. तर आपला ॲडव्होकेसी हा व्यवसायाचा असं प्रोफेशनच असं आहे की याच्यामध्ये मेंटल स्ट्रेस असतो आणि त्याच्यासाठी तुम्हाला ग्राउंडचा टच पाहिजे. स्पोर्ट्स कंपल्सरी पाहिजे याच्यामध्ये, की त्याच्यातून कुठंतरी आपण बाहेर येऊन रिलीव्ह होण्यासाठी त्या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज आपल्या कॉलेजच्या माध्यमातून चालू असल्या पाहिजेत. मला वाटतं आता कुठलीच ॲक्टिव्हिटी चालू राहत नाही की आमच्या वेळेला सगळ्या क्रिकेट आणि हॉकी, फुटबॉल सगळ्याच गेम्स असायचे. आणि आपल्या शहाजी लॉ कॉलेजचा संघ मी कॅप्टन असताना युनिव्हर्सिटीपर्यंत खेळलेला संघ आहे आणि त्या कॉलेजमध्ये आज कुठली स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी चालू दिसत नाही आहे. थोडंसं खंत वाटते की वकिलांच्यासाठी सुद्धा आम्ही राज्यस्तरीय क्रिकेटच्या स्पर्धा वर्षातून एकदा अरेंज करतो आणि तो इव्हेंट असा असतो की महाराष्ट्रातले, अखंड महाराष्ट्र आणि गोवा या 2 राज्यामधले जवळजवळ 2000 वकील पार्टिसिपेट होतात. इतका मोठा इव्हेंट असतो. आणि मग त्याच पद्धतीनं आपण या कॉलेजमधून थोडंसं त्यांना मेंटल स्ट्रेसमधून रिलीव्ह होण्यासाठी, कारण आपण नेहमीच आता पाटील साहेबांनी सांगितलंच की आपण कॉलेजमध्ये शिकायचं आणि वकील झाल्यानंतर सुद्धा शिकायचं किंवा जज झालं तरी सुद्धा रोज नवीन नवीन कायद्यातले बदल शिकायचे आहेत. तर त्यामधून कुठंतरी आपल्याला मेंटल रिलीफ मिळण्यासाठी थोडंसं स्पोर्ट्सचं खूप मोठं गरजेचं आहे इव्हेंट होणं आणि त्या अनुषंगानं आपण विचार करावा. बाकी आपण शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल झालेला दिसून येतोय. आमच्यावेळी मुटकोट ही कन्सेप्ट नव्हती मुळात, ती आज चांगल्या पद्धतीने आपण राबवत आहे. त्याबद्दल तुम्हा सर्वांचं अभिनंदन. बस इतकंच सांगायचं होतं सूचना की हे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी चालू राहावी कॉलेजमध्ये.